नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला FY BCom या वर्गातील विपणन आणि विक्रय कला हा जो विषय आहे या विषयामधील जे दुसरं प्रकरण आहे बाजारपेठ विभागणी आणि विपणन मिश्र या प्रकरणातील जो पुढचा जो घटक आहे तो म्हणजे विपणन मिश्रचे महत्त्व याविषयी तुम्हाला मी आज मार्गदर्शन करणार आहे। माझं नाव प्राध्यापक विजय नागपुरे, चंद्ररूप डाकले, जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर। आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं की विपणन मिश्र म्हणजे काय आणि विपणन मिश्राचे जे 4 घटक आहे त्या 4 घटकांचा आपण सविस्तर अभ्यास केला। विपणन मिश्र म्हणजे काय त्याविषयी तुम्हाला मी थोडक्यात सुरुवातीला मी माहिती सांगतो आणि त्यानंतर आपण लगेचच विपणन मिश्राचे महत्त्व हा जो काही घटक आहे या घटकाचे आपण अभ्यास करणार आहोत। तर विपणन मिश्र म्हणजे काय, लक्ष्य बाजारावर प्रभाव टाकण्यासाठी संस्था उपयोगात आणत असलेली नियंत्रणक्षम चले यांच्या संचास विपणन मिश्र असे म्हणतात। म्हणजे थोडक्यात आपल्याला असे सांगता येईल विपणन मिश्र म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा विपणनामध्ये जे 2 महत्त्वाचे घटक आहे की ज्या घटकांवरती विपणन करता किंवा व्यवसाय संस्थेचा जो मालक आहे तो नियंत्रण ठेवू शकतो किंवा नियंत्रण ठेवू शकत नाही, असे दोन घटक जे आहे त्या 2 घटकांचे मिश्रण केल्यानंतर विपणन मिश्र तयार होते। म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की पहिला जो घटक आहे तो म्हणजे विपणन मिश्रातील नियंत्रण घटक। नियंत्रण घटक म्हणजे कोणते, असे घटक की ज्या घटकांवर व्यवसाय संस्थेचा मालक हा नियंत्रण ठेवू शकतो। यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर यामध्ये सुरुवातीला समावेश होतो म्हणजे कर्मचाऱ्यावरती व्यवसाय संस्थेचा जो मालक असेल तो मालक नियंत्रण ठेवू शकतो। त्यानंतर वस्तूंचा पुरवठा असेल, वस्तूंचं उत्पादन किती करायचं, किती वस्तूंचं उत्पादन रोजच्या रोज आपण केलं पाहिजे या घटकांवर देखील तो नियंत्रण ठेवू शकतो। त्यानंतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी वागणूक असेल, कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार असेल, या सर्व गोष्टींवर व्यवसाय संस्थेचा जो मालक आहे तो नियंत्रण ठेवू शकतो, म्हणून त्याला नियंत्रित घटक म्हणतात। आणि काही घटक असे असतात की ज्या घटकांवरती व्यवसाय संस्थेचा मालक हा नियंत्रण ठेवू शकत नाही। मग यामध्ये बाजार परिस्थिती असेल किंवा बाजारपेठेतील जी स्पर्धा असेल त्या स्पर्धेवरती विपणनकर्ता नियंत्रण ठेवू शकत नाही। त्यानंतर विपणनकर्ता ज्या काही स्पर्धकांच्या वस्तूच्या किमती आहे यावरती नियंत्रण ठेवू शकत नाही। बाजारपेठेतील मागणी पुरवठा असेल यावर देखील विपणनकर्ता नियंत्रण ठेवू शकत नाही। त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये सतत नेहमी बदल होत असतात, लोकांच्या आवडीनिवडी, बदलते फॅशन्स यावर विपणनकर्ता नियंत्रण ठेवू शकत नाही। म्हणजे असे जे काही नियंत्रित आणि अनियंत्रित घटक आहे या दोन्ही घटकांचा अभ्यास केल्यानंतर विपणन मिश्र ही जी काही संकल्पना आहे की विपणन मिश्रण हे साधले जाते। मग असे जे काही विपणन मिश्र जे आहे तर या विपणन मिश्राला काय महत्त्व प्राप्त झालेले आहेत किंवा विपणन मिश्राचे जे फायदे याला आपण फायदे देखील म्हणू शकतो। म्हणजे विपणनाचे मिश्रण केल्यामुळे कोणकोणत्या प्रकारचे फायदे देखील प्राप्त होऊ शकतात हे आज आपल्याला बघायचं आहे। यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे नफ्याची शाश्वती मिळते। विपणन घटकामधील जे काही नियंत्रित घटक आणि अनियंत्रित घटक आहे की ज्या घटकांवर विपणनकर्ता नियंत्रण ठेवू शकतो आणि ज्या घटकांवर विपणनकर्ता नियंत्रण ठेवू शकत नाही, अशा दोन्ही घटकांचे ज्यावेळेस मिश्रण साधले जाते त्यावेळेस विपणनकर्त्याला नफ्याची शाश्वती मिळते। म्हणजे बघा, जे काही आपल्याला विपणनकर्त्याला ज्यावेळेस विविध घटकांचे संमिश्रण साधायचे असेल किंवा बाजारपेठेतील जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्याला त्याच्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये, वस्तूंच्या पुरवठ्यामध्ये, वस्तूचा रंग, आकार, दर्जा, गुण, वस्तूची जी उपयोगिता असेल या उपयोगितेमध्ये ज्यावेळेस त्याला बदल करावायचा असतो त्यावेळेस तो काय करतो, बाजारपेठेतील सर्व माहितींचा अंदाज घेतो। बाजारपेठेमध्ये जी काही सर्व माहिती किंवा जे काही जो प्रवाह चाललेला आहे त्या प्रवाहानुसार त्यानंतर बाजारपेठेतील जे ग्राहक आहे त्या ग्राहकांच्या ज्या आवडीनिवडी आहे याचा विचार केल्यानंतर संबंधित उत्पादक काय करत असतो, उत्पन्नाच्या प्रक्रियेमध्ये बदल करतो। मग असा बदल केल्यानंतर त्या उत्पादकाला एक निश्चित असा नफा किंवा नफ्याची शाश्वती मिळते की नाही, मी असा बदल केलेला आहे, ग्राहकांचा एवढा बारकाईने विचार केलेला आहे, ग्राहकांचा मी समाधानाचा विचार केलेला आहे, ग्राहकांच्या मी आर्थिक बाजूचा विचार केलेला आहे, ग्राहकांना वस्तूपासून कसं समाधान मिळेल, ग्राहकांची गरज कशी पूर्ण होईल या विषयाचा सर्व मी काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांचा विचार केलेला आहे।
मग ज्यावेळेस या सर्व गोष्टींचा अवलंब प्रत्यक्षात उत्पादनामध्ये केला जातो त्यावेळेस त्या उत्पादकाला नफ्याची शाश्वती मिळते. म्हणून विपणन मिश्राचे सर्वात महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे किंवा महत्त्व जो आहे किंवा जो फायदा आहे तो आपल्याला सांगता येईल की पहिला म्हणजे नफ्याची शाश्वती मिळते. त्यानंतर दुसरा जो काही फायदा किंवा महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे उत्पादन संस्थेविषयी ग्राहकाची विश्वासार्हता वाढते. मग दुसरं जे महत्त्व जे आहे ते म्हणजे विश्वासार्हता वाढते. म्हणजे बघा, उत्पादनाच्या रचनेमध्ये बदल केला, ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार केला, ग्राहकांच्या गरजांचा ज्यावेळेस विचार केला, हा सर्व विचार केल्यानंतर ज्यावेळेस अंतिम वस्तू तयार होते, ती वस्तू ज्यावेळेस ग्राहकांना विकली जाते आणि ग्राहकांनी ती वस्तू वापरल्यानंतर प्रत्यक्षात त्या वस्तूचा उपभोग घेतल्यानंतर ग्राहकाला त्या वस्तूचा वापर केल्यानंतर जे समाधान मिळतं ते समाधान मिळाल्यानंतर ग्राहकांचा त्या कंपनीवरती, त्या व्यवसाय संस्थेवरती, त्या कारखानदारावरती एक चांगला विश्वास निर्माण होतो किंवा विश्वास वाढतो. त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार येत असतो की मी त्या उत्पादकाची वस्तू खरेदी केलेली आहे आणि त्या वस्तूपासून मला पूर्णपणे समाधान मिळालेलं आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूंचा उपभोग घेतो किंवा एखाद्या वस्तूंचा आपण वापर करतो, त्या वस्तूपासून जर आपल्याला समाधान जर मिळालं तर भविष्यामध्ये आपण ती वस्तू काय करतो, पुन्हा नव्याने खरेदी करतो. म्हणजे आपल्याला पूर्वी एखाद्या कंपनीची वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला अनुभव आलेला असतो. तो अनुभव जर चांगला असेल, तो अनुभव जर समाधानकारक जर असेल तर तो जो काही ग्राहक असेल तो ग्राहक काय करतो, त्या वस्तूचा वापर केल्यानंतर ज्यावेळेस त्या वस्तूला ती वस्तू पुन्हा नव्याने खरेदी करायची असेल तर तो काय करत असतो की त्याच उत्पादकाची, त्याच कंपनीची वस्तू खरेदी करतो. म्हणजे काय होतं असतं की ज्यावेळेस ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जातात त्यावेळेस ग्राहकांच्या मनामध्ये त्या कंपनीविषयी किंवा त्या व्यवसाय संस्थेवरचा जो विश्वास आहे तो विश्वास वाढण्यास मदत होते. म्हणून आपल्याला दुसरं महत्त्व किंवा दुसरा फायदा सांगता येईल तो म्हणजे विश्वासार्हता वाढते. त्यानंतर विपणन मिश्राचं तिसरं महत्त्व आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी स्पर्धा चालू असते. अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी स्पर्धा चालू असते, तर अशी जी काही स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेला सामोरे जाता येतं. मग तिसरा जो काही महत्त्व किंवा फायदा आहे तो म्हणजे स्पर्धेला सामोरे जाता येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा आहे. स्पर्धा ही प्रत्येक वस्तूमध्ये असते. स्पर्धा ही वस्तूच्या किमतीमध्ये असते, वस्तूमध्ये असते, कंपनीमध्ये असते. मग हे जे काही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण झालेली असते तर विपणन मिश्रण साधल्यामुळे, अनेक घटकांचं एकत्रीकरण केल्यामुळे, नियंत्रित अनियंत्रित घटकांचं एकत्रीकरण केल्यामुळे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवल्यामुळे किंवा काही अनियंत्रित घटकांवरचा विचार केल्यानंतर, सर्वेक्षण केल्यामुळे, माहिती मिळवल्यामुळे जे काही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे त्या स्पर्धेला काय करता येतं, सामोरं जाता येतं किंवा आपल्याला तोंड देता येते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक दोन कंपन्या एकमेकांशी भांडत असतात. कशा भांडतात? शारीरिक भांडत नाही तर ते काय करतात, तर जाहिरातीच्या माध्यमातून भांडत असतात. म्हणजे अ नावाची कंपनी ब नावाच्या कंपनीपेक्षा माझी वस्तू कशी चांगली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ब नावाची कंपनी काय करत असते की अ नावाच्या कंपनीपेक्षा माझी वस्तू कशी चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे यांचं असं शाब्दिक भांडण किंवा जाहिरातीच्या माध्यमातून जे त्यांचं भांडण जे आहे ते भांडण चालू असतं. मग ही जी काही स्पर्धा निर्माण झालेली असते त्या स्पर्धेला विपणन मिश्रण साधल्यामुळे एक चांगल्या प्रकारे सामोरं जाता येतं. म्हणजे स्पर्धकांच्या वस्तूचा अंदाज घेता येतो. स्पर्धकांनी जे काही विविध प्रकारचं जे काही विविध गोष्टींचा जो अवलंब केलेला आहे त्या अवलंब केलेल्या गोष्टींचा अंदाज घेता येतो आणि असा अंदाज घेतल्यानंतर जे काही स्पर्धा निर्माण झालेली आहे त्या स्पर्धेला सामोरे जाता येतं. म्हणून आपल्याला तिसरं महत्त्व किंवा फायदा सांगता येईल तो म्हणजे स्पर्धेला सामोरे जाता येतं. त्यानंतर चौथं जे काही महत्त्व आहे किंवा चौथा जो काही फायदा जो आहे तो आपल्याला सांगता येईल तो म्हणजे बाजार स्थितीवर नियंत्रण ठेवता येतं. बाजार स्थितीवर नियंत्रण ठेवता येते. म्हणजे बाजारपेठेमध्ये बघा अनेक वस्तू असतात, अनेक कंपन्यांच्या वस्तू असतात. स्पर्धकांच्या किमती स्पर्धकांच्या किमतीमध्ये फार डिफरन्स नसतो किंवा फार फरक नसतो.
जर समजा एका स्पर्धकाच्या वस्तूची किंमत जर 10 रुपये असेल तर कदाचित दुसऱ्या स्पर्धकाच्या वस्तूची किंमत ही 10 रुपये 50 पैसे किंवा 11 रुपये किंवा 9 रुपये 50 पैसे असं काहीतरी असू शकते. किंवा एका स्पर्धकाची समजा किंमत 100 रुपये जर असेल तर दुसऱ्या स्पर्धकाच्या वस्तूची किंमत कदाचित 101 रुपये किंवा 99 रुपये किंवा 103 रुपये असते. म्हणजे फार फरक नसतो. मग ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस अशा स्पर्धकांच्या वस्तू असतात तर त्या स्पर्धकांच्या वस्तूमुळे बाजारपेठेमध्ये एक स्थिरता निर्माण होते. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा निर्माण होत नाही. जर बाजारपेठेमध्ये योग्य वेळी योग्य वस्तूंचा पुरवठा जर होत गेला तर बाजारस्थिती ही समतोल असते. बाजारस्थिती ही पूर्णपणे समतोल असते. म्हणजे वस्तूच्या किमती वाढत नाही आणि कमी होत नाही. ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तू पाहिजे त्या प्रमाणात मिळत असतात. म्हणजे मागणी आणि पुरवठा यामध्ये योग्य तो समतोल साधला की बाजार स्थितीवर नियंत्रण ठेवता येते. पण जर मागणी पुरवठ्यामध्ये जर समजा तफावत आढळून आली, अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे पण वस्तूंचा पुरवठा कमी आहे, तर अशा वेळेस वस्तूंच्या ज्या किमती असेल त्या किमती वाढेल. आणि ज्यावेळेस वस्तूंचा पुरवठा बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण मागणीच नाही, बाजारपेठेमध्ये मागणीच नाही, तर अशा वेळेस वस्तूंच्या किमती कमी करावं लागेल, डिस्काउंट द्यावा लागेल. म्हणून विपणन मिश्रण साधल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं जे नियंत्रण आहे ते नियंत्रण बाजार स्थितीवरती ठेवता येतं. म्हणून आपल्याला चौथा जो काही महत्त्व आहे किंवा फायदा सांगता येईल. त्यानंतर पाचवं जे काही महत्त्व आहे किंवा फायदा जो आपल्याला सांगता येईल तो म्हणजे नावलौकिक उंचावतो. नावलौकिक उंचावतो. ज्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यांनी ज्या ग्राहकांना वस्तू विकलेल्या असतात त्या वस्तूपासून जर ग्राहकांना जर समाधान मिळालं, ग्राहकाची वेळोवेळी गरज जर पूर्ण झालं, तर ग्राहक काय करत असतो की समाजामधील ज्या काही अनेक कंपन्यांच्या आपण वस्तू खरेदी केलेल्या आहेत त्या वस्तूविषयी त्यांची आत्मीयता वाढते. त्या वस्तूकडे ते प्रवृत्त होतात आणि त्यांची गरज पूर्ण झाल्यामुळे, त्यांना त्या वस्तूपासून समाधान मिळाल्यामुळे काय घडतं की उत्पादकाच्या त्या वस्तू वारंवार खरेदी करतात. उत्पादकाच्या वस्तूविषयी किंवा कंपनीविषयी एक ग्राहकांच्या मध्ये एक आत्मीयता, एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण होते. म्हणजे बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करतो. समजा आपण एखादा मोबाईल खरेदी केला, समजा आपण सॅमसंग कंपनी नावाच्या कंपनीचा आपण मोबाईल खरेदी केला. जर त्या कंपनीचा मोबाईल आपण वापरल्यानंतर त्यापासून जर आपल्याला समाधान प्राप्त झाले, ज्यावेळेस आपल्या घरातल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला जर सॅमसंग कंपनीचा जर मोबाईल घ्यायचा जर असेल किंवा कोणत्याही कंपनीचा मोबाईल घ्यायचा असेल, त्यांना आपण म्हणतो की तू सॅमसंग कंपनीचा मोबाईल घे. का? कारण आपण वापरल्यानंतर त्याला आपल्याला चांगला अनुभव आलेला असतो. म्हणजे ॲटोमॅटिकली काय होत असतं की माउथ पब्लिसिटी, तोंडाने जाहिरात होत असते आणि अशी जाहिरातमुळे ॲटोमॅटिकली काय होत असतं की ग्राहकांच्या संख्येमध्ये वाढ होते. म्हणजे उत्पादकाला नवीन जाहिरात करण्याची गरज पडत नाही. असं जे काही वस्तूचा वापर केल्यामुळे ज्यावेळेस ग्राहकांना समाधान मिळतो, तर असं समाधान मिळाल्यानंतर आपोआपच काय होतं की संस्थेचा जो नावलौकिक आहे, गुडविल आहे, ते दिवसांदिवस वाढत जाते. मग असं जे काही गुडविल आहे ते गुडविल कायमस्वरूपी वाढत गेल्यामुळे उत्पादकाचा जो काही नफा, तो नफा देखील वाढत जातो. उत्पादकाला वेगळी अशी कायमस्वरूपी जाहिरात करण्याची गरज पडत नाही. समाजामध्ये अशा अनेक वस्तू आहे किंवा अशा अनेक कंपन्या आहे की त्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या आहे. मग रिलायन्स कंपनी आहे, टाटा कंपनी आहे, यांचे अनेक प्रोडक्ट आहे. बजाज कंपनी आहे, हिरो कंपनी आहे, होंडा कंपनी आहे. यांच्या अनेक प्रकारच्या वस्तू किंवा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू आपल्याला मार्केटमध्ये दिसतात आणि त्या आपण खरेदी करतो. का? कारण आपण खरेदी केल्यानंतर आपला त्या कंपन्यांवरती पूर्णपणे विश्वास असतो. म्हणून ज्यावेळेस एखादी वस्तू ग्राहक खरेदी करत असतो, तर ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यानंतर त्या वस्तूपासून त्यांना जर समाधान मिळालं, तर त्या समाधानापासून व्यवसाय संस्थेचा किंवा कंपनीचा जो नावलौकिक आहे तो नावलौकिक वाढत असतो. त्यानंतर शेवटचा म्हणजे 6 नंबरचा जो काही महत्त्व किंवा फायदा जो आहे तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये त्या तेजी मंदीचे चक्रे असतात, त्या तेजी मंदीच्या चक्रास तोंड देता येतं किंवा सामोरे जाता येतं. अर्थव्यवस्थेमध्ये जे तेजी मंदीचे चक्र निर्माण झालेले आहे त्या चक्राला तोंड देता येते किंवा त्या तेजी मंदीच्या चक्रात सामोरे जाता येतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये अचानक बदल झाला, अर्थव्यवस्थेमध्ये अचानक काही घटना घडली, जसं आता कोविड-19 किंवा कोरोना व्हायरसमुळे सर्व जगाच्या अर्थव्यवस्था पूर्णपणे काय झालेली आहे
विस्कळीत झालेली आहे। मग असे जे काही अर्थव्यवस्थेमध्ये समजा अचानक एखादी जी काही उत्पत्ती किंवा एखादी घटना घडत असते, तर त्या घटनेला विपणन मिश्रण साधल्यामुळे काय होतं, तेजी मंदीच्या चक्रास किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जो बदल झालेला आहे त्या बदलाला सामोरे जाता येतं। बघा, ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मंदी निर्माण होते तर मंदीच्या काळामध्ये कामगारांची संख्या कमी केली जाते, उत्पादन कमी घेतलं जातं। अशा वेळेस कामगारांना नेहमी कामावरती ठेवावं लागतं, त्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांच्या पोट्यापाण्याचा किंवा त्यांच्या गरजाचा विचार करावा लागतो। पण जर अर्थव्यवस्थेमध्ये तेजीचे वातावरण असेल, तेजी निर्माण झालेली असेल, तर अशा वेळेस काय होतं असतं, वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, उत्पादकांना नफा जास्त मिळतो, नवीन ग्राहक जोडलेले असतात, नवीन ग्राहक वाढलेले असतात, ग्राहक वारंवार वस्तूंची खरेदी करत असतात। त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये जे काही व्यक्ती असतात त्या व्यक्तींना रोजगार मिळालेला असतो, रोजगार मिळत जातो। म्हणजे ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये तेजी असते त्यावेळेस सर्वजण सुखी असतात, पण मंदीच्या वातावरणामध्ये कर्मचाऱ्यांना सांभाळावं लागतं, ग्राहकांना सांभाळावं लागतं। त्यानंतर जर मंदीचं वातावरण निर्माण झालं तर वस्तूच्या किमती देखील स्थिर राहिल्या पाहिजे। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जे तेजी मंदीचं चक्र निर्माण झालेलं असतं त्या तेजी मंदीच्या चक्राला विपणन मिश्रण साधल्यामुळे काय होत असतं, विपणन मिश्रण साधल्यामुळे सामोरे जाता येतं किंवा तेजी मंदीच्या चक्रास तोंड देता येतं। तर अशा प्रकारे मित्र हो, आज आपण काय शिकलो की विपणन मिश्र म्हणजे काय आणि विपणन मिश्राचे जे महत्त्व आहे किंवा फायदे आहे हे 6 भागामधले किंवा 6 जे पॉईंट आहे ते आपण आज अभ्यासले। तर या ठिकाणी आपलं जे दुसरं चॅप्टर आहे ते संपलेलं आहे आणि आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे। धन्यवाद।